बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघा प्रमुख आरोपींना अटक। पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला ठोकल्या बेड्या हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता। बीडमधील संतोष देशमुख याच्या हत्येचे राज्यात पडसाद। परभणीत थोड्याच वेळात महामोर्चा काढला जाणार। मनोज जरांगेंसह बजरंग सोनवणे, सुरेश धस सहभागी होणार। बीडमधल्या हत्या प्रकरणातील आरोपींची मंत्र्यांकडे उडबस असल्याचे पुरावे। मंत्र्यांचा संबंध आहे का याची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याकरता सुरेश धस पुरेसे। धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानं सुरू आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। ज्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार त्यांची मतं परत द्या, लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा घणाघात। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता। 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, तर मुंबई आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही। मुंबईनंतर आता पुण्यात मराठी हिंदी वाद पेटला। मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केल्यानं टीम लीडरला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। मराठी बोलल्यास कामावरून काढून टाकण्याची दिली होती धमकी। मीरा रोड मधील शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या। सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू।